नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय पिलर्स कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय बोलणार आहोत किंवा बघणार आहोत, ज्यामध्ये सध्या सगळ्या टेलिग्राम चॅनलवर किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा एक विषय मांडण्यात आलाय। तो म्हणजे असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजेच एटीपी या पदासाठी क्वालिफिकेशन मध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे। आणि मित्रांनो, ही फक्त शक्यता आहे। सध्या काय आहे तर एटीपी या पदासाठी सिव्हिल इंजिनियर असू दे, आर्किटेक्चर किंवा प्लॅनिंग म्हणजे त्या संदर्भात ग्रॅज्युएशन असलेले विद्यार्थी इलिजिबल होते। म्हणजेच बी सिव्हिल, बी आर्च किंवा काही प्लॅनिंग ग्रॅज्युएशन असलेले विद्यार्थी या पोस्टसाठी अप्लाय करू शकत होते। पण आता जी काही एक न्यूज आपल्या टेलिग्रामवर किंवा बाकी टेलिग्रामवर एक चालू आहे, त्यामध्ये नगर विकासाकडून किंवा नगर विकास विभागाकडून एक नवीन विचार सुरू करण्यात आलाय। आता एटीपी साठी फक्त आणि फक्त एम प्लान म्हणजेच प्लॅनिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असलेले विद्यार्थीच इलिजिबल ठेवण्याचा विचार चालू आहे। या विचारासाठी शासनाने एक कमिटी सुद्धा स्थापन केली आहे। या कमिटीचा रिपोर्ट हा 30 एप्रिल 2026 पर्यंत सादर केला जाणार आहे। आता या कमिटीचा रिपोर्ट काय येतो त्यावरनं जर का त्यांनी सिव्हिल किंवा बाकी जे ग्रॅज्युएशन वाले स्टुडंट आहे यांना जर का अलाउड केलं नाही, तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कोणावर होणार, तर जे सिव्हिल इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहे किंवा संबंधित डिपार्टमेंटच्या संदर्भात जे प्लॅनिंग ग्रॅज्युएशन आहे त्यांच्यावर डायरेक्ट हा नियम लागू होईल। तर या सर्व विद्यार्थ्यांसाठी एटीपी ही अपॉर्च्युनिटी कायम पूर्णपणे बंद होऊ शकते। तर लक्षात घ्या मित्रांनो, टाउन प्लॅनिंग ही मल्टी डिसिप्लिनरी फील्ड आहे। यामध्ये जेवढा एम प्लानचा रोल आहे तेवढाच बी प्लान, बी आर्च किंवा सिव्हिल इंजिनियर यांचा सुद्धा इक्वली रोल असतो। म्हणून फक्त एम प्लान वाल्यांना कंपल्सरी करणं हे काही योग्य नाही आणि तो फक्त आणि फक्त एक विचार चालू आहे। पण हा जर का विचार सत्यात जर का बदलला तर कदाचित मग सिव्हिल इंजिनियर किंवा बाकी जे ग्रॅज्युएशन्स आहे, बी आर्च आहे, यांना खूप मोठा नुकसान असू शकतो किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे। तर मग यासाठी आपल्याला आत्ताच काही पाठपुरावा करण्याची गरज आहे। म्हणजेच संबंधित विभागाच्या रिलेटेड असणारे काही आमदार, खासदार, मंत्री या लोकांना भेटून त्या संदर्भातला पाठपुरावा आपल्याला करावा लागेल, जेणेकरून आपल्यावर कोणत्याही पद्धतीचा अन्याय व्हायला नको। कारण 2012, 2018, 2022 आणि 2025-26 यामध्ये सिव्हिल इंजिनियर अलाउड केलेलं होतं आणि आत्ताच तुम्ही नाकारू शकत नाही, अशा पद्धतीचा पाठपुरावा आपल्याला करणं गरजेचं आहे। तर ही आपण 30 एप्रिलला येणारा जो अहवाल आहे त्याची वाट बघतोय।